सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावत असतो, पण आयुष्य कसं जगायचं हे आपल्याला दुःख शिकवत असतं. म्हणूनच तर माणसाने आयुष्य जगताना मिठासारखं जगावं, जास्त महाग पण नसावं, पण महत्त्वाचं असावं. आता 3-4 दिवसापूर्वी प्लेन क्रॅश झालं ना, त्यातून आपल्याला एक शिकायला मिळतं. घरातून निघालेला प्रत्येक जण घरी परत येईपर्यंत देवाची प्रार्थना करत असतो. कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणूनच तर माणसाने भेटताना हसून भेटावं आणि निरोप घेताना प्रेमाने निरोप घ्यावा, कारण जीवन हे खूप क्षणभंगुर आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे, आभाळ भरून आलं एकदम. आणि आता फौजी साहेब गेले ड्युटीवर जेवण वगैरे करून. आणि सागर, आकाश, राजू, मी आम्ही चौघं घरी आहेत. राजूला आज सुट्टी आहे, शनिवार आहे ना, त्यामुळे त्याला सुट्टी आहे. तर मला आता मंदिर पण आवरायला काढायचं आहे. शनिवारी मंदिर आवरायला चांगलं असतं ना, म्हणलं मंदिर पण आवरून काढावा. आणि शनिवारी असं म्हणतात की घराची साफसफाई केलेलं चांगलं असतं ना, त्यामुळं म्हणलं चला किचन पण थोडंसं आवरायला काढावा. फ्रीज पण आवरायचं आहे मला. तर 8-10 दिवस लई होते फ्रीज आवरायला. 8-10 दिवस झाले की ती फ्रीज लगेच आवरायला येते. आणि हे पहा, आता तुम्ही म्हणता छायाचं किचन नेहमी क्लीन दिसतं, तसं काही नाहीये. स्वयंपाक झालाय, म्हणजे चहा पाणी झालंय, सकाळचं नाश्ते झालेत आणि स्वयंपाक पण झालाय ना. तर किचन असं गच्च भरलंय. हे पहा, इथून तिथून गच्च भरलंय. आता किचन एवढं आवरायचंय मला. फौजी साहेब जेवले आणि ते गेलेत. आता बाकीचं आवरून घेते. आणि फ्रीज पण म्हणजे फ्रीज मधलं भांडे पण आकाशनी आणि सागरने बाहेर काढून ठेवलीत. हे पहा इथं. तर फ्रीजचे भांडे पण घासायला काढलेत. तर चला, आज लयच काम आहे किचन मध्ये, पटपट आवरून घेते. आणि राजू पण आहे घरी. राजूनी फ्रीज पुसून काढले आणि थोडस उघडं करून ठेवले. फ्रीज बंद करून पुसून घेतलं. राजू ये व्यवस्थित बसव बर का, दाबून बसव चांगलं. आता मी लागले भांडे घासायला. तर आकाश काय म्हणतो, मला लई चहाची तलब झाली. सकाळी मी चहाच घेतला नाही, थोडा अद्रकचा चहा करतो म्हणला मम्मी मस्त, आपल्याला थोडासा चहा घे माझ्या बरोबर. तर सागर म्हणत असतो, साखरेचं काहीच नाही खायचं मम्मी, तू अजिबात गोड खायचं नाही. आणि आकाश काय म्हणतो, माझ्या बरोबर तुला थोडासा चहा घ्यावाच लागल. तर दोघांचेच भांडणं चालू झाले. तू मम्मीला चहा पाजू घालतो, साखरेचं खाऊ घालतो. एक तर आम्ही जिमला जातो, तब्येत कमी करायचं पाहतो, फिट करायचं पाहतो. तुला नाही जिम करायची, फिट राहायचं नाही, आणि दुसऱ्याला तू साखरेचं खाऊ घालतो. तर दोघांचं असं चालू झालं होतं. आता ह्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपण किती खाली टिश्यू पेपर टाकला आणि किती व्यवस्थित वापरण्याचा प्रयत्न केला ना, तरी पण ते थोडेफार का होईना मसाले खाली सांडतातच आणि मसाल्याचा डबा खराब होतो. किंवा स्वयंपाक करायला लागलो ना आपण घाई गडबडीमध्ये, तर ते मेनचट हात त्या डब्याला लागतात आणि तो डब्बा पण असं तेलकट झाला जातो, मेनचट झाला जातो. तर मसाल्याच्या डब्याला 15-20 दिवस लई होते, ते लगेच घासायला येतो. तर मसाल्याचा डब्बा पण मी घासून घेतला. चहापत्ती, साखर, कॉफी याचे डबे पण मी घासून घेतले. आणि बरण्या होत्या ना वरती ठेवलेला, तर त्या सगळ्या बरण्या पण घासून घेतल्या. तर चिमणी बसवलेली नाहीये ना, 2 खिडक्यात किचनमध्ये हवा पास होती, तरी पण म्हणावं असं ते तेलकट बाहेर जात नाही ना, ते थोडं फार का होईना बरण्यांच्या उडतच. तर ते असं बरण्या 15-20 दिवसाला घासायला काढावं लागतात, नाहीतर मग ते जास्तच मेणचट होऊन जातात. आता रोजचे भांडे किचन मधले सगळ्या बरण्या सगळे भांडे घासूस तवर सागरनी मला किचनच्या वरच्या फारच्या आहेत ना, त्या सगळ्या स्प्रे मारून व्यवस्थित पुसून दिल्या. तर काही असं शूट घ्यायचं पण राहून गेलं, कारण कामाच्या नादात शूट घ्यायचं पण लक्षात राहत नव्हतं माझ्या. जेवढं शूट घेता येईल तेवढं घेतलं मी, बाकीचं राहून गेलं. तर मसाल्याचे 2 डबे आहेत ना, एक घासलाय मी आणि तो वल्लाच आहे त्याच्यामुळे तो भरलाच नाही. आणि खडे मसाल्याचा तो दुसऱ्या डब्याखाली राहतो ना, त्याच्यामुळे तो खराबच नव्हता झाला, त्यामुळे तो नाही घासला मी. आणि आता फ्रीजचे भांडे पण घासले होते ना मी, फ्रीजचे भांडे पण लावून द्यायचेत. आणि देव पण आता उजळायला काढलेत मी. आकाश पातीला ठेव बाबू, मी नाही खाणार, दादाला मागवले.
मला जाड झालेली कमी व्हायचे आणि दाद्या वाळाय ना त्याला वाढवायचे, त्याच्यामुळे वेट गेनर मागवलंय. 2,500 खरं काय. आणि लेकराला होती तब्येत त्याची थोडीशी फिट आहे. तू हे खाल्लं ना अजून दुप्पट होशील, दरवाजा मारणार नाही. जाड नाही मग काय कमी काय त्याच्याकरता आणलंय ते दाद्याला आणलंय. पेशंट मागितले नाही का तू काय लाडकं नाही काय वैरी बिरी काय मग बरोबर आहे. तू होतो ते लाडका भाषा आहे, मग काय तुला लाडका नाही का. दूध सारखीच आहे मला तोंडापुरतं भांडावं लागत आणि मग तुला बोललं नाही तू आमच्या डोक्यावर बसशील. आमचा हक्क आहे बोलायचा, आहे का रे. मग तू नको त्याला आणलंय तू नको खा समजलं का. खाऊ नको. बसला होता खात. छान लागतंय ना पण लय भारी लागतंय. भारी लागतंय म्हणतोय बघा काय. तुला तब्येत कमी व्हायचं प्रोटीन आणू आपण. हे पण हे खाऊ नको, चुकून खाऊ नको, असं जाड होशील. समजलं का. भारी लागतंय गडी खात बसलंय खुशाल. आता हिला कसं आहे, हिला नको. आज तिची तब्येत थोडी कमी झाली. किती कमी झाली रे. मग 2 किलो. बघ 2 किलो कमी झाली तब्येत. मग तेवढं खावायला झाली ना. 2 किलो खायला लय गोड लागत, पण 2 किलो कमी करायची काय सोपं आहे का भाऊ. तिथं मराचा घाम गाळावा लागतोय. तुला म्हणलं जिमला चल तर तुला नको यायला. फिरायला नको जायला पप्पा बरोबर. होय तू जाणार अजून. पुसून लय महाग ना. 50 रुपये एक जुडी. 50 रुपयाला. दुसरं भाजीला नव्हतं काही. मग पावसाला डोळच टाकल्या बसल्या. तू म्हणला अर्धा किलो अजून मामा अर्धा किलो घ्या. कोथमिरीची जुडी एवढीच 20 रुपयाला. आपल्या गार्डन मध्ये टाका कोथमीर आता मस्त उगायला. त्याच्यावर मॅटकूट टाकलं रे तिकडे ठेवले. विकायचे ना आता कापायचं राहून द्यायचं काही बी झाड बी लावलं आपल्याला कापावं लागते ना कांदा तोडावं लागते. कशाला तरी कापून आपलं काही लावायला माती आहे ना आपल्याकडं. भिंतीवर ते ठेवून माती भरून मग काय काही लावायला काही कोणी काही टाकता येते काही येत आहे. असे 3 काप आहे ना. भाज्या निसतो ना आपल्या तेवढ्या. आता हे करून घेऊ ना. हे पुसलं वरच सगळं झालंय. मला मग कवा सांगायचं. मला वाटत झालं ना. मग मी काय सांगतो. सगळ्या किचन पुसून लावून झालंय. तू दिसत नाही का सगळं झालंय. आता फक्त फ्रीजचे भांडे लावले. तू आहे ना काम घे बटाटे. आज पुरणपोळी आहे. मीच नाही करायची का. मेथी करावं. मेथी सकाळी करेन ना. उद्या करू नाही तर मी नाही खायला सकाळी. आणि उद्या संध्याकाळी करू. उद्या संध्याकाळी मेथी करा निसून ठेव आणि वेगवेगळं करून ठेव. सगळं वेगवेगळं कर. डब्यांच्यात भरून ठेव. आज पुरणपोळी करते ना. लय दिवस झाले खाल्ली नाही. कोथमीर केवढीची. बापरे. आपल्या गार्डन मध्ये टाकू आपण आता लई. अरे भाज्याच नाही काय सांगितलं खरं. कोथमीर आणि आपली मेथी निसव एवढं बसल्या कोथमीर आमची माती घाललंय निसव ते बुडकत कापायचे. काय अजून त्याच्यात ते डबे आहेत ना भाज्यांचे त्याच्यात बरोबर ठेव. माझं किचन मधलं काम आवरूपर्यंत राजूला म्हणलं भाज्या निसून ठेव आपल्या तेवढ्या. कारण घाई गडबडीमध्ये मग आपल्याला लगेच करायला होतात भाज्या. आणि फोन पाहता पाहता मस्त राजू भाजी निसत बसलाय. आणि हे पाहता सगळे देव उजळून मी फॅनखाली सुकायला ठेवलेत. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये देवांचे टाक देवांचे हे सगळे विग्रह आहेत ना
असे काळपट पडतात पटकन. वातावरणाने पण खूप फरक पडतो. तर असे कडकडीत त्यांना सुकवावं लागतात. पाण्याचे डाग अजिबात राहून द्यावं लागत नाही, म्हणजे ते काळे डाग पडत नाही देवांच्या वरती. आता फॅन खाली सुकते तोपर्यंत मी मंदिरामधले कपडे बदलून घेते आणि मंदिरामध्ये दुसरे कपडे टाकून घेते. तर पहिले कपडे मी लाल पिवळं टाकलं होतं वस्त्र, आता सगळं पिवळंच टाकलंय. असं वेगवेगळं टाकलं की छान वाटतं. मंदिरामध्ये पिवळे कपडे टाकले ना, मंदिर आपलं एकदम उठून दिसतं. तर पिवळे कपडे टाकलेत मी मंदिरामध्ये. त्यानंतर दिवे पण लावून घेतले आणि आता देवपूजा करून घेते. मंदिर आवरायला काढायचं म्हणलं ना, जरा निवांतच काढावं लागतं. नाहीतर मग आपलं ते किचनमधलं सगळं राडा आपण तसंच ठेवायचं आणि मंदिर आवरत बसायचं, ते लय कसं तरी वाटतं. त्यामुळं सगळं किचन आवरून घेतलं मी आधी. त्यानंतर मग देव उजळवले. देव आता फॅन खाली सुकते तोपर्यंत मंदिरामधले सगळे कपडे वगैरे आथरून घेतलं, सगळं तयारी करून घेतली पूजेची आणि आता देवपूजा करते. आणि आपल्या टेरेस गार्डनमधून मी गुलाबाचे फुलं आणले देवपूजेसाठी. नागवेलीचे पानं आणले तोडून, ते पण मी शूट घेतलं होतं. पण 2-3 क्लिपा माझ्याकडून डिलीट झाल्या गेल्या, कारण मोबाईलचं स्टोरेज सगळं फुल झालं होतं ना. बरेचसे पाठीमागचे व्हिडिओ डिलीट करावं म्हणलं, त्याबरोबर हे पण बरेचसे व्हिडिओ डिलीट होऊन गेले. त्यामुळं जेवढ्या क्लिपा राहिल्यात तेवढेच मी याच्यामध्ये जोडलेत आता. आणि आपण कलशाखाली तांदूळ ठेवतो, अन्नपूर्णा देवी तांदळामध्ये ठेवतो, त्यानंतर कासव पण तांदळात ठेवतो आणि छोटंसं ते. कवड्याखालचे तांदूळ मी बदलते आज आणि पहिले तांदूळ पाखरांना घालते आणि दुसरे तांदूळ ठेवते त्याच्यामध्ये आता. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं धान्यांना पटकन किडा लागतो ना, तर असं आपण हे 8 दिवसाला 15 दिवसाला तांदूळ बदलायचे असतात ना, दर पौर्णिमेला जरी बदलले तरी पण चांगलंच असतं. आता देवांची मांडणी झाली. आता जे पुरुष देवता आहेत ना, त्यांना अष्टगंध लावते मी आणि स्त्री देवतांना मी हळदी कुंकू लावते. आपण असं वेळात वेळ काढून सकाळची देवपूजा, संध्याकाळची दिवाबत्ती झाली, थोडं जरी नामस्मरण झालं तरी मनाला एकदम वेगळीच शांती मिळते बरं का. मनाला शांती मिळतीच, पण मन एकदम प्रसन्न होऊन जातं, दिवस छान जातो आणि आपल्या घरादारातलं वातावरण एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह होऊन जातं. त्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्यांचंच मन छान राहतं दिवसभर. त्यामुळे वेळात वेळ काढून थोडा वेळ का होईना आपण देवाचं नामस्मरण करावं, देवपूजा करावी. तर कलश मी घासून पुसून घेतला, कलश भरून घेतला. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळदी कुंकू, अक्षता घातल्या, 1 फूल घातलं आणि आपल्या नागवेलीचे पानं तर आता इतके भारी झालेत ना, खूप मोठाले पानं झालेत पुन्हा. तर ते नागवेलीचे पानं ठेवले मी आणि नारळ ठेवलाय. आता हळदी कुंकू अक्षता वाहिल्या आणि कलशाची स्थापना केली. तर मंदिराला पण आणि आपल्या डोळ्यांना पण असं मंदिरामध्ये कलश पाहायची सवय लागली ना, कलश नसलं ना किती सुनं सुनं वाटतंय आणि कलश ठेवला ना कसं एकदम मंदिर भरून वाटतंय. आणि जे काचेचं बाऊल आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये मी कासव ठेवते ना, ते पण व्यवस्थित घासून पुसून घेतलं मी. त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय आणि आपले गुलाबाचे फुलं आता झाडांना खूप निघायला लागलेत ना टेरेस गार्डनमध्ये, तर तेच फुलं मी ठेवते. आणि नागवेलीचे पानं तर भरपूर आहेत ना आता, तर नागवेलीच्या पानानेच म्हटलं थोडंसं असं सजवून घ्यावा. आपल्या वेळेला एवढे पानं आहेत ना, मग त्याचा काहीतरी असा उपयोग झाला पाहिजे, त्यामुळे मी असं हे पानं ठेवत असते आणि त्याच्यावरती आता फुल ठेवून देते गुलाबाचं, छान वाटतं. आणि हे कवड्यांच्या खालचे तांदूळ, अन्नपूर्णा देवी ठेवतो ना आपण तांदळामध्ये, ते तांदूळ, कलशाखालचे तांदूळ हे मी आता पाखरांना घालते. आणि देवपूजा आपली रांगोळीशिवाय अपूर्णच असते, तर थोडीशी रांगोळी काढते मी, छान वाटतं. आणि संकष्ट चतुर्थी आहे ना, तर गणपती बाप्पा काढते मी आता रांगोळीचे मस्त. आणि ताईंनो 2 व्हिडिओपासून काही कमेंटचे रिप्लाय दिलेले आहेत मी, पण बाकीच्या कमेंट राहून गेलेल्या आहेत. तर वेळेअभावी ना कमेंटचे रिप्लाय द्यायचे राहून जातात ताईंनो. असं वाटतं थोडं फ्री झाले ना मी आता, मग कमेंटचे रिप्लाय देईन, पण काही काम आलं मध्येच की मग ते कमेंटचे रिप्लाय द्यायचं राहून जातं. पण सगळ्यांच्या कमेंट मी वाचत असते बरं का, फक्त वेळेअभावी रिप्लाय द्यायचं राहून जातं, तर नाराज नका होत जाऊ ताईंनो. देवपूजा झाली, रांगोळी काढली आणि आता खूप थकल्यासारखं झालं होतं, म्हणलं थोडासा आराम करावा, म्हणजे संध्याकाळी कामाला पुन्हा आपण प्रिपेअर होतो. दुपारी थोडा वेळ जरी आराम केला ना, संध्याकाळी काम करायचा कंटाळा येत नाही, पुन्हा अंगामध्ये एनर्जी येते.
तर मी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी पुन्हा मला पुरणपोळ्या करायच्या होत्या. खूप दिवस झालं पुरणपोळ्याच नव्हत्या केल्या. आता अक्षय तृतीया झाली ना तेव्हा पण पुरणपोळ्या नव्हत्या केल्या. अक्षय तृतीयेला आमच्या इकडं आमरस, चपाती, खीर असं नैवेद्य करतात ना, त्यामुळे मी पुरणपोळी केलीच नव्हती. तर आमच्या घरात सगळ्यांना पुरणपोळी खूप आवडते ना, म्हटलं आता पुरणपोळ्या करावं मधीच खायला. तर कुकरला टाकली मी डाळ शिजायला आता. आणि Meeshoवरून मी फ्रीजसाठी हे 3-4 डबे मागितले होते. मला वाटतं काहीतरी 60-70 रुपयाचे डबे होते हे. असं काकड्या, त्यानंतर भोपळा, टोमॅटो असं ठेवायला. बाजार जवळ आहे ना, त्यामुळं भाज्या काही जास्त दिवसाची मी आणून ठेवत नाही. जशा लागेल तशाच आणत असते. पण काकड्या, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या हे कंपल्सरी आपल्या फ्रीजमध्ये असतंच. आणि कधी-मधी आपण असं भोपळा वगैरे आणतो ना, तर असं ते ठेवायला आहे ना फ्रीजमध्ये असं अस्तव्यस्त होऊन जातं पटकन. त्यामुळं म्हटलं थोडंसं असं डब्यांनी व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवलं की फ्रीज छान वाटते. तर हे पाठीमागे डबे मागवले होते मी लांब ना, त्याच्यामध्ये पालेभाज्या वगैरे राहतात आणि हे फळभाज्यासाठी हे 3-4 डबे मागवलेत मी. तर भाज्या ठेवल्या मी व्यवस्थित राजूने आणलेल्या. त्यानंतर डाळ शिजली होती. डाळीतलं पाणी काढून घेतलं आमटीसाठी आणि पुरणामध्ये मी गूळ घातला आणि पुरण वाटायला दिलं मी सागरकडं. त्याने वाटून दिलं पटकन मला आमटीची तयारी करूस्तवर. आणि पोळ्या पण झाल्यात आता पटपट स्वयंपाक पण करून घेते म्हणलं. तर स्वयंपाक झाला, त्यानंतर आमचे जेवणं झाले, भांडे झाले, आराम केला त्यानंतर. तर असा गेला आमचा आजचा दिवस. आणि सकाळ-सकाळ असं धुकं पसरलं होतं ना, मी थोडंसं शूट घेतलं होतं. पाऊस झालेला आहे ना, पावसाचे असे डबकं साचलेले येतं. खूप छान वातावरण होतंय आजकाल पावसामुळं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.